काय म्हणता, रोज रांगोळी काढायची आहे, पण कोणती काढावी ते कळत नाही. तर त्यासाठी नक्की बघा, मी आणलेल्या ह्या अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या रोजच्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे अगदी मनःपूर्वक स्वागत. तर बघा, प्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या रांगोळ्या. तर पहिली जी रांगोळी आहे बघा, एक दोन्ही बाजूला आपण फुलं काढून घेणार आहोत. एक गोलाकार काढायचा आहे. अर्धगोल असतो ना, त्याप्रमाणे एक आकार काढून घ्यायचा आहे आणि फुलं काढून घ्यायची आहेत. बघा, आता गुलाबी रंग फुलांमध्ये भरलेला आहे. बोटाच्या मदतीनेच डॉट देऊन ही फुलं काढायची आहेत बघा. मध्ये काळ्या रंगाचा एक डॉट दिलेला आहे. आता खाली आपण एक छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत बघा काडीच्या मदतीने. डॉट काढून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि काडीच्या मदतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे हा असा गोलाकार थोडासा डिश घेऊन काढून घ्यायचा आहे बघा. त्यामुळे आकार एकदम परफेक्ट येतात. किंवा चॉकने थोडासा आकार काढून घेतला आणि त्यावरती ही फुलं काढली तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. आता मध्ये आपण एक फांदीप्रमाणे आकार काढून त्याला पानं आणि कळ्या काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला मी पानं काढलेली आहेत. 4-4 पानं काढायची आहेत बघा दोन्ही बाजूला. डॉट देऊनच काढायचे आहेत. काही वेगळी ड्रॉईंग करायची नाही आहे बघा इथे. आणि काडीच्या मदतीने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. पानांना देठसुद्धा काढलेले आहेत. आता मध्ये देठ काढून आपण कळ्या काढून घेणार आहोत. त्यामुळे थोडंसं भरगच्चपणा येईल बघा. मध्ये जास्त रिकामी जागा दिसणार नाही आणि रांगोळी आणखी सुंदर दिसेल. पानं, फुलं, कळ्या त्याप्रमाणे ही रांगोळी अगदी सुंदर दिसेल. आता वरच्या बाजूलाही आपण एक छोटीशी कळी काढून घेणार आहोत. बघा, मध्ये थोडंसं वरती एक देठाप्रमाणे आकार काढून एक छोटी कळी काढून घ्यायची आहे आणि तिथेसुद्धा पानं काढायची आहेत छोटी-छोटी. बघा, पानं काढून घेतलेली आहेत आणि यामध्ये कळ्यासुद्धा काढायच्या आहेत. आता त्या बाजूच्या फुलाच्या इथेसुद्धा आपण एक तुऱ्याप्रमाणे आकारवरती काढून घेणार आहोत. आता आपण मध्ये स्वस्तिक काढून घेणार आहोत. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. आता इथे पूर्ण मी सफेद रंगाने जरी रांगोळी काढली तरीसुद्धा सुंदर दिसते. तर मध्ये एक स्वस्तिक काढून घेतलेला आहे. आता ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा काढू शकता. पटकन होऊन जाते. 5 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. डॉट देऊन घेतलेले आहेत 2. ही रांगोळी अगदी सोपी आहे. रोजची काढण्यासाठी अगदी पटकन होणारी आहे बघा. आणि प्रेस करून घ्यायचं आहे झाकणाच्या मदतीने आणि आपण एक गोल आकार देऊन घेणार आहोत काडीच्या मदतीने. तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला वळवून घ्यायचे आहेत. दोन्ही जे गोल आहेत ते वरच्या बाजूला वळवून घ्यायचे आहेत. आता वरती आपण डॉट देऊन फूल काढून घेणार आहोत. मध्ये एक रेष मारून घेतलेली आहे बघा. देठाप्रमाणे एक आकार काढून घ्यायचा आहे. आता वरती आपण डॉट देऊन घेणार आहोत आणि फूल तयार करून घेणार आहोत बघा. तर इथे मी 7 डॉट देऊन घेतलेले आहेत आणि आपण ते आता आतल्या बाजूला काडीच्या मदतीने ओढून घेणार आहोत. बघा, काडीच्या मदतीने आतल्या बाजूला सर्व डॉट ओढून घ्यायचे आहेत आणि एक मोदकाप्रमाणे पाकळ्यांना आकार देऊन घ्यायचा आहे. तर सर्वच जे डॉट आहेत त्याला मोदकाप्रमाणे आकार देऊन घेतलेला आहे आणि एक फूल आपण तयार करून घ्यायचं आहे. तर मध्ये थोडासा पिवळा रंग भरून घेतलेला आहे आणि लाल रंगाचा डॉट द्यायचा आहे बघा. सोपी आहे ही रांगोळी आणि वेगळी ड्रॉईंग वगैरे करायची नाही आहे बघा. काडीच्या आणि बोटाच्या मदतीनेच ही रांगोळी काढायची आहे. तर खालच्या बाजूलासुद्धा आपण एक कोलपाकळ्यांचं फूल काढून घेणार आहोत. मध्ये एक हिरव्या रंगाचा देठ काढलेला आहे. बघू शकता तुम्ही खालच्या बाजूलाही कोलपाकळ्यांचं फूल काढलेलं आहे. तर इथे मी 5 पाकळ्या काढलेल्या आहेत बघा. आता खालच्या बाजूलासुद्धा तुम्ही डॉट देऊन जरी फूल काढून घेतलं तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. तर या खालचे जे फूल काढलेलं आहे आपण त्यामध्ये सफेदच रंग भरलेला आहे. तर रोजची रांगोळी आहे तर जास्त रंग भरत बसायची गरज नाही आहे बघा. आता दोन्ही बाजू आपण गोल आकार काढलेले आहे तिथे दोन्ही बाजूला आपण 3-3 रेषा काढून घेणार आहोत आणि त्यावरती डॉट देणार आहोत. त्यामुळे रांगोळीला एक बॉर्डर रांगोळीचा लूक येईल आणि रांगोळी सुंदर दिसेल. तुम्ही बघू शकता. आता ही रांगोळी तुम्हाला आणखी मोठीसुद्धा वाढवता येईल. पुढेपर्यंतसुद्धा बॉर्डर रांगोळीप्रमाणे वाढवता येईल. बघा, फायनल रांगोळीसुद्धा आपली तयार झालेली आहे आणि फायनल लुकसुद्धा अगदी सुंदर दिसतो रांगोळीचा. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळी सुद्धा सोपी आहे बघा. इथे 4 डॉट देऊन घेतलेले आहेत. आपण एक चौकोन काढून घेणार आहोत आणि त्या चौकोनाच्या रेषा पुढे वाढवणार आहोत. बघा,
बघा सर्व चौकोनाच्या चारही रेषा आपल्याला पुढे वाढवायच्या आहेत. ही रांगोळी अगदी सोपी आहे बघा. ठिपक्यांच्या रांगोळी असतात त्याप्रमाणे ही रांगोळी आहे. थोडासा फ्रीहँड रांगोळीचा पण त्याला लूक दिलेला आहे बघा. आपण आपल्या कल्पनेप्रमाणे यामध्ये आकार काढून घेणार आहोत. आता ज्या 2-2 रेषा आहेत तिथे बघा आपण गोल आकार काढून घेतलेले आहेत. सर्वच बाजूला गोल आकार काढायचे आहेत. आता मध्ये जे चौकोन जोडून घ्यायचे आहेत बघा. चौकोन तयार करून घ्यायचे आहेत. चारही बाजूला चौकोन तयार करून घेतलेले आहेत आणि मध्ये रेषा मारून घेतलेल्या आहेत. सोपी आहे बघा ही रांगोळी. अगदी पटकन होणारी आहे. कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. आता ह्या रांगोळ्या ठिपक्यांच्या रांगोळ्या कशा ठिपके जोडून काढायचे असतात आणि पटकन होऊन जातात. आता रेषा मारून घेतलेल्या आहेत. मध्ये आपण लाल रंगाचा डॉट देणार आहोत. चारही चौकोनांमध्ये रेषा मारून घेतलेल्या आहेत आणि मध्ये लाल रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता आपण जे गोल आकार काढून घेतलेले आहेत तिथे सुद्धा 3-3 रेषा मारून घेणार आहोत. मध्ये जो चौकोन आहे तिथेही लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट देऊन घेतलेला आहे आणि मध्ये बघा थोडासा फुलाप्रमाणे एक लूक दिलेला आहे. जो लाल आपण डॉट दिलेला आहे त्याला दाबून घेतलेला आहे बघा काडीच्या मदतीने. आता जे आपण गोल आकार काढलेले आहे त्याला आतल्या बाजूलाही आपण 3-3 रेषा काढून त्यावरती डॉट देणार आहोत. आता इथे मी ऑरेंज आणि जांभळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही कलर वापरू शकता. आता वरती आपण छोटी छोटी पानं काढणार आहोत बघा. तर इथे मी 3 रंग वापरले आहेत पानं काढण्यासाठी. सफेद, गुलाबी आणि लाईट पोपटी रंग वापरलेला आहे बघा. तुम्ही बघू शकता. तर आपण एक पानाचा आकार देऊन घेणार आहोत. चारही ठिकाणी पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे काडीच्या मदतीने. थोडंसं पिसाऱ्याप्रमाणे पुढे ओढून घ्यायचं आहे बघा. चारही ठिकाणी मी पानाचा आकार दिलेला आहे आणि खालच्या बाजूला लाल रंगाचा एक डॉट दिलेला आहे. आता जे चौकोन काढलेले आहेत बघा त्याच्या वरच्या बाजूला रिकामी जागा दिसते तर तिथे आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेणार आहोत बघा. चारही चौकोनाच्या वरच्या बाजूला लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत बघा. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. तुम्ही बघू शकता. आता पुढची आणि शेवटची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. तर इथे उद्या शुक्रवार आहे तर त्यानिमित्त लक्ष्मीच्या पावलांची इथे रांगोळी मी काढलेली आहे. तर एक गोल आकार काढून घ्यायचा आहे आणि त्यावरती फुलं काढायची आहेत बघा. छोटी छोटी फुलं काढायची आहेत काडीच्या मदतीने. माचीच्या काडीचा वापर मी इथे केलेला आहे. डॉट देऊन घ्यायचा आहे. त्यावरती थोडासा पिवळा रंग टाकलेला आहे आणि झाकणाच्या मदतीने प्रेस करून घ्यायचं आहे. आता एका बाजूला आपण 3 पाकळ्यांचं फूल काढून घेतलेलं आहे. तर फुलांमध्ये थोडा पिवळा रंग भरून लाल रंगाचे डॉट द्यायचे आहेत. आतल्या बाजूला काडीच्या मदतीने आकार देऊन घ्यायचा आहे. तर ही उद्याच्या शुक्रवार निमित्त रांगोळी आहे बघा. तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तुम्हाला माहिती असेल की जी शेवटची रांगोळी असते ती दुसऱ्या दिवशी जो वार असतो त्या वाराची असते. तर मध्ये पानंसुद्धा काढायची आहेत बघा. डॉट देऊनच काढायचे आहेत. डॉट दिलेले आहेत. झाकणाच्या मदतीने आपण प्रेस करून घेणार आहोत आणि काडीच्या मदतीने पानांना आकार काडीने ओढून घ्यायचे आहे बघा पुढच्या बाजूला आणि पानांचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता पानांचे देठ आपण डार्क हिरव्या रंगाने काढणार आहोत. हिरव्या रंगामध्ये थोडासा काळा रंग मिक्स करायचा आहे. त्यामुळे ते पानांचे देठ आपल्याला ठळकपणे दिसून येतात. तुम्ही बघू शकता देठ काढलेले आहेत आणि मध्ये एक वेलीप्रमाणे आकारसुद्धा काढलेला आहे. आता मध्ये आपण लक्ष्मीची पावलं काढून घेणार आहोत. आता इथे सोप्या पद्धतीनेच दाखवलेले आहेत बघा. त्रिकोण काढायचे आहेत वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला एक गोल काढून घ्यायचा आहे. लक्ष्मीची पावलं काढण्याची ही पद्धत अगदी सोपी आहे. कोणालाही काढता येतील अशी ही पद्धत आहे बघा. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला काढता येतील. अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवलेले आहेत. वरती जे बोटांचे डॉट आहेत ते देऊन घ्यायचे आहेत बघा. सर्वच रांगोळ्या अगदी सोप्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. आणि अशाच रांगोळ्या छोट्या छोट्या रांगोळ्या आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या असतात. तुम्हाला रोजच्या उपयोगी पडतील अशाच रांगोळ्या असतात. नक्की एकदा सान्वी आर्ट 1 या चॅनलला व्हिजिट करा आणि बघा. आणि छोटीशी का होईना रांगोळी दरवाजासमोर नक्की काढा. तुम्हाला जर रांगोळ्या आवडल्या असतील तर नक्की एक लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. एका व्हिडिओमध्ये 3 ते 7 पर्यंत छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात आणि डेमोसुद्धा दिलेला असतो की कशाप्रकारे रांगोळी काढलेली असते. तुमची काही शंका असेल किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही अगदी मला निसंकोचपणे विचारू शकता बघा. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे.
आता वरतीही एक छोटंसं फूल काढून घेतलेलं आहे 3 पाकळ्यांचं आणि पानं आणि कळ्यामध्ये मध्ये काढलेले आहेत. बघा सोपी आहे ही रांगोळी आणि उद्या नक्कीच शुक्रवारनिमित्त देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही पाटावर काढून ही रांगोळी ठेवू शकता. बघा फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. तर अशीच रांगोळी बघण्यासाठी, नवीन रांगोळी शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.